त्यावेळेस पहा डॉट डिलिव्हरी आल्या गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आम्हाला नाव माहीत नाही या. रवी आहे गोलंदाजी मार्कवरती. सुरेश ऑन स्ट्राईकला पण पाहतोय. पहा एकच खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या कडेला दिसतो. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल धावल्या. आणि यावेळेस पहा यावेळेस पहा चांगला फटका आहे. लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल पाहतोय. एक सिंगल आल्या आणि या एका धावेच्या मदतीने धावपलक 2 या अंकावरती आपण पाहतो. मॅडनटेरी पॉवर प्लेचं षटक जवळपास 9 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये. फक्त एकच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये. त्याचा फायदा घेणं खूप गरजेचं होतं मोरेवाडी टीमला, परंतु यावेळेस 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्यात. फुलटॉस चेंडू फायदा उचलण्याचा प्रयत्न पहा. यावेळेस आउटफील्ड थोडीशी स्लो होती, परंतु चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि या ओव्हरमध्ये हा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. पहा लो स्कोरिंग मॅच होती. मागील सामना आपण पाहिला. सालोक डी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळत होते. वेनगाव बी या दोन संघादरम्यान ती लढत पाहत होतो आणि त्यामध्ये अवघ्या 31 धावा होते 4 ओव्हरमध्ये, परंतु 32 धावा चेस झाल्या नाही आहेत सालोक डी टीमला. हे क्रिकेट आहे. यावेळेस पहा फाईनला खेळायचं होतं. स्लो ओव्हर गतीचा चेंडू. यावेळेस एक सिंगल धावल्या. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. षटकातील कदाचित शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि इथून देखील मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे टीम मोरेवाडी संघाला आपण पाहतोय. यावेळेस डॉट डिलिव्हरी पहा. डॉट डिलिव्हरी आली. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त एकच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर होता, परंतु तरी देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात मॅडनटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आता 3 खेळाडू आपण बाहेर लावू शकता, कारण 38 सर्कलचं जे बंधन होतं ते आता सुटलेलं आहे. त्यामुळे आपण 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर लावू शकता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पहा अगदीच बाउंड्री लाईनवर आपल्याला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्या. फुल टॉस चेंडू होता. अगदीच कार्पेट लेवलनी लॉंग ऑन मध्ये थोडंसं फंबल पाहू शकाल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव आल्या. थोडासा गोलंदाजीवरती आक्षेप आलाय. थोडासा स्टाईलमध्ये थोडंसं असं वाटतंय, त्यामुळे पुढील चेंडू इथून चेक केले जातील यूट्यूबच्या माध्यमातून. यावेळेस पहा अगदीच या वेळेस चांगला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाहीये मोरेवाडी टीम कडून. आणि पहा 2 धावा इथून कंप्लीट होत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय.
चला फेअर डिलिव्हरी असेल. पुढील चारही चेंडू चेक केले जातील. यावेळेस डॉट डिलिव्हरी आल्या. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यावेळेस. दोन्ही चेंडू चांगले फेकलेत गोलंदाजाने, परंतु या चेंडूवरती फायदा घेणं गरजेचं होतं. तीनच क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस पाच चौथा चेंडू. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. खरं तर इथे फायदा घेणं खूप गरजेचं आहे मोरेवाडी टीमला, परंतु ते फायदे घेता आलेले नाही आहे तिथे 2 ओव्हरमध्ये. कारण पहा समोरच्या टीममध्ये एक खेळाडू कमी आहे, त्यामुळे आपल्याला बाउंड्री लाईनवरती देखील एक खेळाडू कमी दिसेल आणि त्याचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. बाउंड्री लाईनवरती एक खेळाडू नाही, त्याच्यामुळे 2 खेळाडू आपल्याला दिसणार नाही आहेत. आणि खरं तर 3 खेळाडू आहेत बाउंड्री लाईनवर आणि त्याचा फायदा कुठंच आहे ते मोरेवाडी टीमला होत नाही आहे. तो फायदा उचलावा लागेल. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये झेल होता, परंतु पहा अगदीच डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. 11 धावा आहे धावपळकावरती. 11 धावा सध्या तरी टीम मोरेवाडी संघाची आपण पाहतोय. 11 धावा धावपळकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि झेल ड्रॉप. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतो. फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि चांगली गोलंदाजी. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पहा पुढे सरसावून खेळायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहा सुरेश आहे, त्याच्या बॅटमधून अद्यापही चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा सामना आहे. यावेळेस बिगिट केला, फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स अखेर सीमा रेषा बार, चौकार. सोळा धावा धावपळकावरती आपण पाहतोय. चांगला फटका आलाय. खरं तर अशा फटक्यांची गरज होती या अगोदर देखील मोरेवाडी टीमला, परंतु ते फटक्याला आता 3ऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात झाल्या आणि ऑन स्ट्राईक आपण सुरेशला पाहतो. त्याच्या बॅटमधून हा एक चौकार. त्यावेळेस एकच रिव्ह्यू असणार आहे पहा, नंतर तुम्ही चेक कराल. ओके, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? ओके.
वाईट चेंडू आहे, एक सिंगल धावेतून ऍड केली जाईल. धावपलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावपलकावरती. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगलं झालं. एक सिंगल आले, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय, फेकी थोडीशी खराब पाहतोय, बॅकअप त्या ठिकाणी नाहीये आणि त्याच्याच कारणामुळे ते तिसरी धाव देखील सक्सेसफुल झाले. 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती. पहा षटक चांगला हाताळतोय गोलंदाज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पहा हलक्या हाताने खेळायचं होतं, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाहीये. कुमार आहे ऑन स्ट्राईकला आणि ते लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव आली. एका धावाच्या मदतीने 21 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस पहा लॉंग ऑन मध्ये फटका सजवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक सिंगल धाव येईल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये असं दाखवत असताना आनंद इलेव्हन कोशाने संघ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झाले 3 ओव्हरमध्ये सध्या तरी. अगदीच धावपलक जाऊन पोहोचले. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, 21 धावा धावपलकावरती आहेत. पहा शेवटचं एक षटक असणार आहे. सेकंड मॅच असेल सुरेश इलेव्हन मुंडेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहा सपन इटीचा वाईड चेंडू आहे. त्यावेळेस पहा इटीचा वाईड चेंडू आला या 22 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओके चला डॉट डिलिव्हरी असेल. तिसरं षटक संपुष्टात आलंय आणि धावपलकावरती आपण पाहतोय 22 धावा आहेत. या ओव्हरमध्ये जवळपास 10 ते 15 धावा जमवणं खूप गरजेचं आहे मोरेवाडी टीमला आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. अगदीच फायदा घेता आलेला नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत मोरेवाडी टीमला. पहा आपण पाहतोय आनंद इलेव्हन कोशाने संघाचा 1 खेळाडू कमी आहे, ते 10 खेळाडू घेऊन मैदानात उतरलेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बाउंड्री लावून फक्त 1 खेळाडू होता आणि तरी देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी झाली, त्यामध्ये देखील एक चौकार होता. आणि आता मात्र शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. पहा 23 धावा आहेत. माफी असावी, मिस टायमिंग होती. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आली. 23 धावा आहेत धावपलकावरती. पहिला चेंडू डॉट आलाय.
24 धावा धावपलकावरती. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. पाप उलटो चेंडू होता. यावेळेस पहा धावपलक स्थिरावलं गेलं या 24 अंकावरती. पंच चेंडू किती झाले? 3. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहा 24 धावा धावपलकावरती आहेत आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय कोशानी टीमची. यावेळेस नवीन फलंदाज चंदूला आपण पाहतोय. यावेळेस पुढे सरसावून खेळायचं होतं. स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. फलंदाज इथून झालाय बाद. यावेळेस पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हेमंत. या शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावपलकावरती 24 धावा आपण पाहतो. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका टीमसाठी खूप महत्वाचा आहे. यावेळेस देखील मिडल एसटी वरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी आले आणि खरं तर प्रत्येक खेळाडू षटकार मारण्याच्या बेतात जातोय आणि आउट होतोय. परंतु यावेळेस पहा हा चेंडू देखील स्लो ओव्हर गतीचा होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय टीम कोशानी संघाकडून. शेवटचा चेंडू धावपलकावरती 24 धावा. फुलटॉस चेंडू फाईनला खेळलाय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी हा महत्वाचा चौकार. पहा 4 धावा फक्त खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. सध्या तरी चांगली गोलंदाजी झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला फुलटॉस चेंडू आणि ते फटका चांगला येत असताना 29 धावसंख्येचा टार्गेट येणारे चेंडू आहे 24 मध्ये 29 करायचे आहेत. सेकंड मॅच असेल सुरेश 11 मुंडेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल सावरोली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या.
पहा रवी आणि अजय अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 2 धाव, 1 धाव धाव बलकावरती पाहतोय. 28 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील 28 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पहा यॉर्कर पद्धतीचा मारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होत असताना एक धाव धावपलकावरती लगावली जाते. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगला फटका आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होत असताना पहा एक धावेला खूप महत्त्व देत आहेत टीम कोशने संघ. प्रत्येक चेंडूचा विचार केला एक धाव जरी आली ना तरी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा होऊ शकतात. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 चेंडूंमध्ये 29 बनवायचे होते. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 2 धावा धावपलकावरती पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. फंबल पाहतोय. पहा एक सिंगल होती तिथे डबलला कन्वर्ट केल्या. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आपण 4 पाहतोय. यावेळेस पहा अगदीच स्वतःला थांबवलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहा थोडासा पावसाचा देखील अंदाज आता जवळपास मैदानाकडे थोडीशी हवा देखील सुटली. यावेळेस पहा सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्या. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा गोलंदाजी मार्कवरती कुमार आहे. ऑन स्ट्राईकला रवी. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फलंदाजी ते झालाय बाद. पहा अगदीच आपण पाहतोय यावेळेस फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा घेत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. पहा कुमारच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती आणि त्यानंतर स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता आणि अगदीच आपण पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळपास 10 अंकावरती. विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. अद्याप 19 धावा पाहिजेत सेकंड ओव्हरला. यावेळेस कुमारला चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित होतं टीमसाठी, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर षटकार खेचलाय. आकाश ऑन स्ट्राईकला त्याच्या बॅटमधून हा आलाय षटकार. पहा थोडासा पाऊस देखील साईडला जाणं अपेक्षित आहे आणि तशी काहीशी हवा देखील मोडली आहे, परंतु यावेळेस आकाशच्या बॅटमधून हवेचा विचार न करता लॉंग ऑन मध्ये षटकार. 6 रन.
16 धावा धावफलकावरती. पहा 16 धावा आहेत. विजयासाठी अद्यापही 13 धावसंख्येची गरज आहे. इथून सामना फिरवला या दोन चेंडूंमध्ये. पहिल्या दिवशी सुरेख सामन्यांचं आयोजन होतं या मैदानावरती. चांगले सामने झाले होते. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. डॉट डिलिव्हरी आले चौथ्या चेंडूवरती. डॉट डिलिव्हरी आले. 13ची गरज आहे. इथून आकाशचे इरादे थोडेसे स्पष्ट दिसत असताना की सामना लवकर फिनिश करायचा आहे. 13ची गरज आहे. यावेळेस पहा थोडासा स्लोवर गतीचा चेंडू होता. थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि नक्कीच पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आले. पहा 2 षटकार तर आलेत. ही फलंदाजी जवळपास विचार केला तर चांगल्या पद्धतीने चालली होती. परंतु इथे 2 डॉट चेंडू येत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतो. कमबॅकिंग गोलंदाजी कुमारच्या माध्यमातून शेवटचा चेंडू देखील डॉट येणं खूप अपेक्षित आहे टीम मोरेवाडी संघाला. परंतु कोशाने टीमला या चेंडूवरती एखादा फटक्याची गरज आहे. परंतु यावेळेस डॉट डिलिव्हरी आल्या. दुसरं षटक देखील संपुष्टात आलं आहे आणि जवळपास विचार केला तर धावफलक स्थिरावलं गेलंय. ते 16 या अंकावरती. चेंडू आहेत 12 मध्ये पाहिजे 13. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा घेत असताना फलंदाज झालाय बाद. पहा फुलटॉस चेंडू होता आणि 13ची गरज आहे. इथून चेंडू आहेत 11. पहिल्या दिवशी सावले बी टीमला 12 चेंडू 8ची गरज असताना मात्र तो सामना गमावला होता आणि अशी तशीच परिस्थिती आज देखील पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये. पहा उमेश भोईरीचा संघ होता भानसोली बी. 1 चेंडू 5ची गरज होती आणि पाली आंबेवाडी संघाच्या फलंदाजाने एका चेंडूमध्ये षटकार मारला होता. म्हणजे पहिल्या दिवसामध्ये खूप काय घडलं होतं या मैदानावरती. आज चेंडू आहेत 11 मध्ये पाहिजे 13. सामना बदलू शकतो का? रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला. एक सिंगल धाव आल्या आणि यावेळेस धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या अंकावरती. 12ची गरज आहे. इथून 12ची गरज आहे. चेंडू असणार आहे जवळपास 10 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. यावेळेस पहा अगदीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय उमेशच्या माध्यमातून. यावेळेस डॉट डिलिव्हरी अगदीच डॉट डिलिव्हरी आल्या. अगदीच मोठा फटका खेळायचा होता. बॅटची थोडीशी कडा होती परंतु चेंडू जमिनीला आदलला आणि त्यानंतर डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी आल्या. मोठ्या फटक्यांची इथे गरज नाही आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं तरी धावफलक वधारू शकतं परंतु इथे मोठ्या फटक्यांची गरज असं वाटतंय कोशाने टीमला आणि वारंवार डॉट डिलिव्हरी. इथे चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फील्डमध्ये देखील थोडीशी सजावट पाहतोय. इथे एखादा फलंदाज बाद होणं गरजेचं आहे असं वाटतंय. यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज इथे होईल बाद. आणि पहा थोडासा बॅकफुटवर पुन्हा एकदा येत असताना कोशाने संघ परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मोरेवाडी संघाची.
पहा 7 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. सामना थोडासा फिरला इथे आणि पाऊस देखील साईडला फिरलाय, त्याच्यामुळे स्पीडअप घ्या पंच. प्रमोद आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. 5 सामना परत एकदा जिवंत केलाय मोरेवाडी टीमने. त्यावेळेस बॅटची कडा, फंबल पाहतोय, डॉट डिलिव्हरी. आता 6 मध्ये 12ची गरज आहे. 6 चेंडू 12ची गरज आहे. यावेळेस पहा अगदीच 6 मध्ये 12ची गरज आहे. यावेळेस पहा फंबल पाहतो. एक धाव खूप महत्वाची आणि ते सिंगल धावाले दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज सेकंड धावेसाठी आपण पाहतोय बाद झालाय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होत असताना. तर गोलंदाजीवरती थोडासा आक्षेप आलाय. आपण यूट्यूबच्या माध्यमातून चेक केले जातील पुढील चेंडू. पहा 11ची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. सुनील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, नवीन फलंदाज. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक काय फंबल पाहतोय. चेंडू अगदी निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे. चौकार आलाय. विजयासाठी अद्याप धाव संख्येची गरज आहे. 4 चेंडू 7ची गरज आहे. 4 मध्ये 7 धावा. यावेळेस फलंदाज बाद असेल, परंतु आपण चेंडू चेक केला जाईल. पहा एकदा. चला 9 चेंडू असेल पंच, कारण हा चेंडू थ्रो आहे. फलंदाज बाद नसणार आहे. 1 धाव येईल आणि नवीन गोलंदाजाकडे आपल्याला गोलंदाजी द्यावी लागेल. चार चेंडू 6ची गरज आहे. नवीन गोलंदाजावरती आता विश्वास दाखवावा लागेल मोरेवाडी टीमला, कारण चेंडू चांगला होता परंतु थोडासा हातमध्ये आखडला आणि अगदीच फलंदाज इथून नॉट आउट असेल. नवीन गोलंदाजाकडे गोलंदाजी द्यावी लागेल आणि हा गोलंदाज बाद असेल या स्पर्धेमध्ये. यानंतर त्याला गोलंदाजी करता येणार नाही आहे आणि सेकंड चेंडू फ्री हिटचाच असेल.
परंतु गोलंदाज फ्रेश असेल इथून. शेवटचे 4 चेंडू 4 मध्ये 6ची गरज आहे. यावेळेस पहा अगदीच नवीन गोलंदाज वापरला जातोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पहा. फ्री हिटचा चेंडू आहे इथे. धावा वाचवणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पहा फ्री हिटचा चेंडू होता इथे. 2 धावा कंप्लीट होत असताना पावसाचं देखील थोडंसं आगमन झालंय. 2 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये 4ची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू. आता थोडासा पाऊस देखील आलाय. तीन चेंडू आणि पाऊस जाईल, जास्त थांबणार नाहीये. यावेळेस नो प्लस षटकार. सामना फिनिश.